All I'm saying. मित्रांनो, असं इथे समोर एक गाव आहे. आदिवासी पाड्याचा आहे जसा की. समोर माझी बाईक, कोंबड्या, कुत्रीची पिल्लं दूध पित आहेत. पाडा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलोय एका अननोन ठिकाणी. बाईक काढली आणि निघालोय आणि सोबत गावातला मित्र भेटलाय. तो आहे माझा गाईड आजचा. नाव काय तुझं? चंदन. आता काय माहित कुठे नेतोय मला. निसर्गाच्या सानिध्यात आलोय खूप दिवसानंतर. आपल्याला काय बघायला मिळतं. फायनली मित्रांनो आलो एक अशा कोणीही एक्सप्लोर न केलेल्या ठिकाणी. तो पुढे समोर तुम्हाला दिसतोय चंदन. याने मला धबधब्याजवळ घेऊन आला. वाव, द ब्युटी ऑफ नेचर. सुंदर असा धबधबा पाहिल्यानंतर अजून एक छोट्या धबधब्याखाली आलोय. कोणीच नाहीये. त्या निसर्गाच्या सानिध्यात फक्त पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, बस आणि मी. आणि सोबत आहे एक तो गावकरी मुलगा चंदन. त्याने मला दाखवलं आहे. जवळपास कोणालाच माहीत नाही आहे हे ठिकाण. त्याच्यामुळे इथे वर्दळ नाही आहे पर्यटकांची. चंदन हाय कर. हाय. All I'm saying. मित्रांनो, मी माझी इथे बाईक ठेवलेली
आणि ह्या बाईकच्या मागे हा जो काही रस्ता जातो तोच जातो धबधब्याकडे. जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर धबधबा आहे. कोणाला माहीत नाही असा रहस्यमय धबधबा आहे. मला वाटतं मी पहिला इथे पर्यटक असेल ज्याला माहीत असेल. तर थँक्यू चंदन मला हा धबधबा दाखवल्याबद्दल. तर पुन्हा त्याला फोन करेल मी यायच्या आधी. धबधबा आहे आणि मागेच ताहोली गड देखील आहे. जेव्हा यायचं असेल तर चंदनला मी फोन करेल आणि त्या ताहोली धबधबा देखील तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय भारत. ग्रीनरी ग्रीनरी फक्त ग्रीनरी. चौकडे ग्रीनरी, वरती निळसर आकाश आणि खाली तुमचा मित्र आकाश. जर तुम्हाला निसर्ग अनुभवायचा असेल तर तुम्हाला निसर्गात यावंच लागेल. आणि हा जो काही सभोवतालचा निसर्ग आहे, डोंगर, निरभ्र आकाश, माझ्या 2 डार्लिंग, माझी बाईक आणि कॅमेरा. खूप दिवसांत आम्ही दोघं एकत्र आलो आहोत. आजूबाजूचा नयनरम्य असा परिसर. वा, हेच आहे खरं स्वर्ग. दुसरं कोणतं स्वर्ग नसून हेच पृथ्वीवरचं स्वर्ग आहे. आणि ते अनुभवायचं असेल तर तुम्हाला या निसर्गामध्ये यावंच लागेल. Been without you for